नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं अगदी सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 7व्या म्हणजे कन्या राशीनंतर येणाऱ्या तुळ राशीच्या नोव्हेंबर 2023 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, नोव्हेंबर महिना म्हटला ना की लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज, कार्तिक स्नान, देव दीपावली अशा आनंद आणि ऐश्वर्य देणाऱ्या सणांची नुसती रेलचेल असलेला हा महिना आहे. आणि या संदर्भातलेच महत्त्वाचे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते अवश्य पाहायला विसरू नका. असा हा आनंददायी पर्वाचा नोव्हेंबर महिना आपल्या राशीसाठी कसा असणार आहे हे अभ्यासणं त्यामुळेच अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. काय बरं आनंदाचे क्षण हा आपल्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये निर्माण करत आहे. म्हणजे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेतो आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असा कुठलाही दावा आम्हाला करायचा नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत, कोणता ग्रह शुभ आहे, अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा, महादशा, अंतर्दशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. परंतु महत्त्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला जाणवायला लागतीलच. आणि म्हणून या महिन्याचं नियोजन अवश्य व्यवस्थितपणे करा. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत अगदी साधे सोपे या महिन्याकरता आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया या महिन्यातलं आनंदी पर्व. यामध्ये आपला ग्रह कुठला साथ देतोय तर आपल्या राशीसाठी शनी ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कुंडलीतील शुभ अशा पंचम स्थानाचा शनी हा स्वामी ग्रह आहे. तसेच या पंचम स्थानामध्ये शनी ग्रहाची मूळ त्रिकोण राशी कुंभ आहे. त्यामुळेच तूळ राशीच्या जातकांसाठी शनी ग्रहाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं, शुभ आणि अनुकूल मानलं जातं. असा हा शनी ग्रह 4 नोव्हेंबर पासून कुंभ राशीमध्ये, तेही पंचम स्थानामध्ये मार्गी होत आहे. त्यामुळे आपल्या राशीच्या जातकांना ही पर्वणी अत्यंत शुभ आणि भाग्यकारक असणार आहे शनीच्या या मार्गी होण्यामुळे. कारण पंचम स्थानाला उच्च शिक्षण, संतती, सामाजिक आणि व्यावहारिक जीवनातलं यश, नोकरी, कार्यक्षेत्र, प्रेमसंबंध या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे हा याच पंचम स्थानावरून केला जातो. त्यामुळे सर्वात अधिक लाभ या शनी ग्रहाचा विद्यार्थी वर्गाला मिळताना दिसतो आहे. याच पंचम स्थानापासून पत्रिकेतील 7वं घर हे 3ऱ्या स्थानावर आहे, 5वं, 6वं आणि 7वं पडत असल्यामुळे. आणि या 7व्या घरात शुभ असा गुरुग्रह सुद्धा विराजमान आहे. तो सुद्धा 30 ऑक्टोबर पासून गुरु राहूचा जो चांडाळ योग आहे त्याच्यातून तो बाहेर आलेला आहे, म्हणजेच राहू बदलला आहे आणि हा अशुभ योग संपुष्टात आलेला आहे. म्हणजेच गुरुचं 7व्या घरातून मिळणारं शुभफळ सुद्धा या महिन्यापासून आपल्या राशीला परिपूर्णपणे मिळायला सज्ज झालेला आहे. मंडळी, 30 ऑक्टोबर पासून बदललेला राहू केतू 18 महिन्यांसाठी आपल्या राशीला काय बरं शुभ फळं देणार आहे हे अवश्य जाणून घ्यायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, तो व्हिडिओसुद्धा अवश्य पहा. अशातच शनी व गुरु या ग्रहांचा शुभ असा त्रिरेकादश योग पंचम आणि सप्तम स्थानातून होत आहे, जे अजून दुग्ध शर्करा योगाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आनंद आणि उत्साह, भरभराट, यश यांची पर्वणी निर्माण करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याच्या मार्गात सतत अडचणी येत होत्या त्या अडचणी आता नोव्हेंबर महिन्यापासून दूर व्हायला मदत होईल. तर जे विद्यार्थी कायदा, लॉ, इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, सोशल मीडिया यासारख्या, त्याचप्रमाणे पत्रकारिता, बिझनेस मॅनेजमेंट यासारख्या विषयामध्ये त्यांचं अभ्यास करत होते, करिअर डेव्हलपमेंट करत होते, अशा विषयामध्ये करिअर करण्याच्या हेतूने जे विद्यार्थी शिक्षण घेत होते त्यांना हा महिना शिक्षणाच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे. तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होताना दिसेल. तर या काळामध्ये होणाऱ्या परीक्षा, इंटरव्ह्यू, स्पर्धा परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर अत्यंत सुंदर यश संपादन करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. तेव्हा आपल्या परिपूर्ण नियोजन आणि योग्य अशा प्रयत्नांची तयारी मात्र अवश्य करून ठेवा, हे संपूर्ण यश पदरामध्ये परिपूर्णपणे पाडून घेण्यासाठी.
तसेच या महिन्यामध्ये आपण जर एखादा स्टार्टअप सुरू करण्याच्या बद्दल नियोजनात असाल, विचार करत असाल, प्लॅनिंग केलेलं असेल, तर योग्य प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी, योग्य गुंतवणूकदार मिळण्यासाठी हा महिना त्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा राहतो आहे आपल्या राशीच्या मंडळींना. 7व्या घरावरून व्यवसाय सुद्धा पाहिला जातो. त्यामुळे व्यावसायिक मंडळींना हा महिना लाभदायक जाणार हे सांगायलाच नको. काही जण भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत, परंतु आता त्यांना या भागीदारीच्या व्यवसायातून बाहेर पडून आपल्या स्वतःच्या मालकीचा, स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या बुद्धीने आखलेल्या व्यवसायामध्ये सुरुवात करायची आहे. त्यांच्यासाठी सुद्धा असा निर्णय घेण्यासाठी नोव्हेंबर महिना अत्यंत शुभ फलदायी राहणार आहे. तेव्हा अवश्य आपला हा विचार प्रत्यक्षात आणू शकता याच महिन्यापासून. जी मंडळी कोळसा, लोखंड, तेल, पेट्रोलियम, बिल्डिंग मटेरियल, वाहन, गॅरेज, शेती व्यवसाय किंवा शेतीपूरक व्यवसाय, हॉटेल, मेडिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, मशिनरी, हार्डवेअर, मेकॅनिकल अशा कार्यक्षेत्रामध्ये व्यवसाय करत आहेत किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहेत, त्यांनी अवश्य आपल्या भाग्याची मिळणारी ही जी गुरु आणि शनीची जी साथ आहे ती अवश्य अनुभवायला हरकत नाही. तर जी मंडळी आधीपासूनच या व्यवसायामध्ये आहेत त्यांनी आपला व्यवसाय वाढीचा, या व्यवसायात नवीन गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला बिलकुल हरकत नाही. नोकरदार मंडळींना 17 नोव्हेंबरपासून धनस्थानात म्हणजे द्वितीय स्थानामध्ये येणारा रवी आणि मंगळ या ग्रहांची साथ उत्तम राहणार आहे. नोकरीच्या संदर्भात बदल करण्याच्या जर आपण विचारात असाल, तसेच जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी सुद्धा आपले प्रयत्न या महिन्यात जोरकसपणे वाढवायचे आहेत. दुसऱ्या पंधरवड्यापासून मात्र पहिला पंधरवडा हा आपल्याला अत्यंत सांभाळायचा आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांबरोबर, आपल्याबरोबर काम करणाऱ्या मंडळींबरोबर कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येणार नाही, गैरसमज आपल्याबद्दल निर्माण होणार नाही याची काळजी मात्र पहिल्या पंधरवड्यात आपल्या नोकरदार मंडळींना अत्यंत डोळ्यात तेल घालून घ्यायचे आहे. कारण आपल्याच राशीमध्ये रवी आणि मंगळ ग्रहांचं गोचर भ्रमण 16 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरून चिडचिड होणं, रागावणं यासारखे अनुभवसुद्धा आपल्याला या काळात येताना दिसतील. त्यामुळे सांभाळून राहायचं आहे, थोडंसं रागावर नियंत्रण ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. तसेच या पहिल्या पंधरवड्यात आपल्याला आपलं शरीर स्वास्थ्यसुद्धा फार फार सांभाळावं लागणार आहे. रवी आणि मंगळ ग्रहाचा आपल्याच राशीमधून जो भ्रमण काळ आहे हा काळ पित्तविकार, रक्तदोष, ॲसिडिटी, डोकेदुखी, त्वचेचे आजार, त्वचा विकार, मूळव्याध, तर स्त्रियांना मासिक धर्म या बाबतीमध्ये अतिशय काळजी घेण्यास सांगत आहे. तसेच याच काळामध्ये म्हणजे पहिल्या पंधरवड्यात ड्रायव्हिंग करताना सुद्धा मंडळी आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. विद्युत उपकरणं, अग्नी, धारदार वस्तू, वाहन या बाबतीत जीविताला धोका होणार नाही म्हणून अवश्य काळजी घ्यावी लागणार आहे. लोकांशी व्यवहार करतेवेळी, बातचीत करतेवेळी, संबंध वृद्धिंगत करतेवेळी क्षुल्लक कारणांवरून वादावादी सुद्धा टाळायचे आहे. 29 नोव्हेंबरपर्यंत राशीला 12वा आलेला शुक्र ग्रह परदेशात जाण्यासाठी, परदेशातील व्यापारी संबंध वाढवण्यासाठी उत्तम साथ देणारा राहतो आहे. मात्र लोभाला बळी पडून गुंतवणूक मात्र करायची नाही. कोणालाही उसने आणि उधारीने पैसे देण्याचे या महिन्यात टाळलेले बरं राहील. कारण राशीला आलेला 12वा शुक्र आर्थिक व्यवहार अत्यंत समजूतदारीने, सावधगिरीने करावे लागतील या संपूर्ण महिन्यात. तर प्रवासामध्ये आपल्याला आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळायच्या आहेत. वस्तू चोरीला जाणं, वस्तू गहाळ होणं किंवा हरवणं यासारख्या गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतील आपल्या राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये. कारण राशीला 12वा आलेला शुक्र हा अशा प्रकारचं नुकसान करण्याची शक्यता निर्माण करतो. नवीन घर घेणं, वाहन खरेदी करणं, घरासाठी जमीन विकत घेणं अशा कामांसाठी हा महिना आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. परंतु कागदोपत्री पूर्तता केल्याशिवाय व्यवहार मात्र करू नका. तसेच आगाऊ पैसे देणं, टोकन अमाऊंट जी आपण देतो ती मोठ्या प्रमाणातील देऊ नका. जुने वाहन खरेदी करण्यासाठी शनी ग्रह आपल्या राशीला अत्यंत अनुकूल आहे. म्हणजे नवीनही करू शकता पण जुनं वाहनसुद्धा घेऊ शकता. तसेच जी मंडळी जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात त्यांनासुद्धा हा महिना अत्यंत लाभदायक परिस्थिती निर्माण करणारा राहतो आहे. पंचमातील शनी आणि धनस्थानातील येणारा 17 नोव्हेंबर नंतरचा मंगळ ग्रह शेत जमीन, बांधकामाची जमीन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम असणार आहे. असं काही आपण नियोजन केलेलं असेल तर अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवायला हरकत नाही.
आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही महत्त्वाचे आर्थिक किंवा शिक्षणाच्या संदर्भात निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य या महिन्यात आपण घेऊ शकता. तसेच पंचम स्थान हे प्रेमसंबंधासाठी शुभ असल्यामुळे प्रेमसंबंध जुळून येण्यासाठी हा महिना आपल्या राशीला अनुकूलता दाखवतो आहे. विवाह इच्छुक मंडळींना 7व्या घरातील गुरुग्रह जोडीदाराचा शोध घ्यायला मदत करेल, परंतु राशीला 12वा आलेला शुक्रग्रह जोडीदाराविषयी संपूर्ण माहिती मात्र घ्यायला सांगतो आहे. नाहीतर क्षुल्लक गोष्टींवरून मतभेद निर्माण होतील. तेव्हा आपल्याला ती चर्चा मात्र अगोदर करा, संपूर्ण माहिती आदान प्रदान करा. मंडळी, आपल्याला सुद्धा आमच्याकडून ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप करून अगोदर माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. आमचा नंबर आहे 9892156163. हा नंबर आपल्या थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये इंजिनिअरिंग, इन्फ्रा, ऑइल, स्टील, बँकिंग, FMCG हे सेक्टर भविष्याच्या गुंतवणुकीकरता फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहणार आहे. तसेच नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा हा महिना उत्तम आहे. या महिन्यापासून नवीन SIP म्युच्युअल फंडामध्ये सुरू करायला बिलकुल हरकत नाही. विशेष करून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे गुंतवणूक करायच्या विचारात असाल तर हा महिना अवश्य आपण शुभ असल्यामुळे या महिन्यात गुंतवणुकीचा निर्णय करू शकता. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली आपल्या राशीसाठी असलेली स्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपण अभ्यासूया चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला काय सांगतंय. कारण 6वा, 8वा आणि 12वा चंद्र जेव्हा राशीला येतो तेव्हा घ्यायची असते काळजी. आणि ही काळजी घ्यायची आहे 9, 10, 11, 22, 23, 24, 27, 28 या तारखांना. या दिवशी सावधानता ठेवून आपल्याला व्यवहार करायचे आहेत. आपलं आरोग्य सांभाळायचं आहे, मानसिक त्रागा वाढवायचा नाही. मात्र चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये राहणार आहे 1 ते 8, 12 ते 21, 25, 26 आणि 29, 30 या तारखांना. त्यामुळे काही महत्त्वपूर्ण गोष्टींची खरेदी, मौल्यवान गोष्टींची खरेदी, महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा, कागदपत्रांचं कामकाज अवश्य या काळामध्ये आपण प्लॅनिंग करू शकता. मंडळी, ही होती आपल्या तूळ राशीची माहिती. या संपूर्ण महिन्यामध्ये अशुभ ग्रहांचा परिणाम कमी करण्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ मात्र आवर्जून रोज 5 वेळा करायचे आहेत. दिवाळीचा शुभ महिना आहे, शुक्र थोडा प्रतिकूल आहे म्हणून. तर गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी आवर्जून गुरुचरित्रातला 18वा आणि 14वा अध्याय वाचनामध्ये ठेवायचा आहे. विशेष करून नोकरी करणाऱ्या मंडळींनी ओम श्रीम क्लीम या मंत्राचा जप 1 माळ अवश्य आपल्या मानसिक शांततेसाठी मुद्दामहून करू शकता. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी पहिलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी, ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं आहे. हे पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला जो कार्यालयाचा नंबर आहे 9892156163 या नंबरवर 331 रुपये फोन पे करून आपण त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकता. अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र, मेरू श्रीयंत्र, कुबेर यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु दोष निवारण यंत्र, लक्ष्मी कवडी यांची सुद्धा आपण माहिती घेऊ शकता व्हॉट्सअपच्या द्वारे आणि आपण त्याची ऑर्डर बुक करू शकता. आणि हो मंडळी, आपण आतुरतेने जी वाट पाहत होतात ना ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्रामध्ये म्हणजे नृसिंहवाडीमध्ये असलेल्या यात्रेची. ही यात्रा यावर्षी जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. मंडळी, लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी आणि लक्ष्मी स्थिर करण्यासाठी, तर दत्त महाराजांची उपासना जीवनातील कष्ट, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी येथे 26, 27, 28 वार शुक्रवार, शनिवार, रविवार 2024 जानेवारी या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ह्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे, संपूर्ण माहिती घेण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या
प्रत्यक्ष फोन नंबरवरती संपर्क साधून किंवा व्हॉट्सअप करून आपण या वाडीच्या यात्रेची माहिती घेऊ शकता. त्यासाठी आमचा नंबर मगाशी सांगितलेला 9892156163 व्हॉट्सअप करा आणि फोन करणार असाल तर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये अवश्य संपर्क साधू शकता. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा आणि आपल्या सगळ्या मंडळींना आणि कुटुंबियांना ह्या दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.